गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। पंढरपूर नगरपालिकेतील भाजप आघाडीचे गटनेते तथा प्रभाग क्रमांक 7चे नगरसेवक वासुदेव तथा भागवत त्रिंबक बडवे महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आज पंढरपुरातील लाईफलाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या विशेष सहकार्याने पंढरपुरातील संत दामाजी पंत मठ छत्रपती संभाजी महाराज चौक येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। तर प्रमुख उपस्थिती म्हणून पंढरपूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, मुख्य अधिकारी महेश रोकडे, लाईफलाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर संजय देशमुख, डॉक्टर मंजुषा देशमुख, प्रभाग क्रमांक 7च्या नगरसेविका शीला शरद माने यांच्यासह भाजप आघाडीचे विविध नगरसेवक व भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या आरोग्य शिबिरात मधुमेह, रक्तदाब, किडनी विकार तज्ञ डॉक्टर अभिजित कदम, हृदय विकार तज्ञ डॉक्टर कुलदीप कोलपावार, मेंदू विकार तज्ञ डॉक्टर प्रवीण वायकुळे, अस्थिरोग तज्ञ डॉक्टर शुभम शिंदे, नेत्र तज्ञ डॉक्टर विश्वजित देशमुख, नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर अविनाश पवार, दंतरोग तज्ञ डॉक्टर भाग्यश्री वायकुळे, त्वचारोग तज्ञ डॉक्टर पौरवी शिंदे, फिजिओथेरपिस्ट डॉक्टर निशा तिवारी यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्याबरोबरच या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांची आरोग्य तपासणी तसेच आरोग्यविषयक सल्ला उपचार याबाबत माहिती दिली। नगरसेवक भागवत बडवे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मित्र परिवाराच्या वतीने आयोजित या आरोग्य शिबिराच्या रूपाने परिसरातील नागरिकांना एक चांगली संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच आरोग्यविषयक जनजागृती करण्यास प्रोत्साहन दिल्याबद्दल माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी संयोजकांची प्रशंसा केली। त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी करीत असलेल्या प्रयत्नांचीही प्रशंसा केली। तर लाईफलाईन हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर मंजुषा देशमुख यांनी नगरसेवक भागवत बडवे यांना शुभेच्छा देताना अगदी लहान वयात भागवत बडवे यांनी संपादन केलेल्या यशाची प्रशंसा केली। यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांचा तसेच आरोग्य शिबिरासाठी मोलाचे सहकार्य केलेले डॉक्टर संजय देशमुख, डॉक्टर मंजुषा देशमुख यांच्यासह उपस्थित डॉक्टर मंडळींचा सत्कार संयोजकांच्या वतीने करण्यात आला। आपल्या सगळ्यांचे सहकारी या प्रभागाचे नगरसेवक वासुदेव तथा भागवत तथा महाजन बडवे यांच्या 32व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या महाआरोग्य शिबिराच्या निमित्तानं उपस्थित असलेले सन्माननीय उपनगराध्यक्ष, त्यांचे सगळे सहकारी नगरसेवक, व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय रोकडे साहेब, डॉक्टर संजय देशमुख, डॉक्टर मंजुषा देशमुख, अभिजितजी कदम, डॉक्टर कुलदीप कोलपावार, प्रवीणजी वायकुळे, डॉक्टर शुभम शिंदे, डॉक्टर अविनाश पवार, वायकुळे मॅडम, तिवारी मॅडम, उपस्थित असलेले बाबासाहेब रापा, सर्व प्रतिष्ठित भागवतावरती प्रेम करणारे त्याचे सगळे सहकारी करून मित्रमंडळी, या भागातील उपस्थित सर्व आरोग्य शिबिराकरता आलेल्या माता भगिनी आणि सहकारी भागवतला आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्याच्या पुढच्या आयुष्याला, त्याच्या पुढच्या वाटचालीला मनपूर्वक शुभेच्छा या निमित्ताने व्यक्त करतो। त्याला या निवडणुकीमध्ये नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि या भागाचा नगरसेवक म्हणून त्यांनी मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी विजय मिळवला। आपल्या इथल्या नागरिकांनी याचा विश्वास टाकला। यावेळेस आपण बघितले की हे परंपरागत बोरी मेंबरचा वार्ड, यावेळेस आपण मानेताई आणि भागवती जमीन
तरुण पिढीचे प्रतिनिधी या ठिकाणी उभा केले. हा उंदी पटांगण भाग असेल, संभाजी पुतळा असेल, कालिका देवी असेल, हा तसा बऱ्यापैकी प्रदक्षिणा मार्गाला लगत जरी असला तरी तिथं खूप मोठ्या समस्या असणारा हा भाग आहे. सनपेठेतला हा सखल भाग, त्यामुळं शहराचा सखल भाग म्हटलं तर हरकत नाही. पंढरपूर शहरात नदी पात्रात पहिलं पाणी आलं की पाणी कुठे येतं तर उंदी पटांगण किंवा भजनदास चौका, 2 ठिकाणं पहिल्यांदा येते. आणि अशा परिसरामध्ये इथल्या जे स्लम्स आहेत त्याच्यामध्ये जे लोक राहतात त्यांच्याकरता या वाढदिवसाच्या निमित्तानं आज महाआरोग्य शिबिर आयोजित केलं. या शिबिराच्या माध्यमातून प्राथमिक तपासणी करून लोकांच्या आयुष्याच्या वेदना कशा कमी करता येतील त्याचा प्रयत्न या डॉक्टर मंडळीच्या माध्यमातून होणार. देशमुख मॅडम म्हणले मी काही राजकारणी नाही, मला बोलता येत नाही. पण काही लोक बोलत असतात, काही लोक न बोलून शहाणे असतात. राजकारणी हे बोलून शहाणे असतात. डॉक्टर मंडळी तुम्ही न बोलता लोकांची सेवा करता आणि त्यामधून खऱ्या अर्थानं सर्वसामान्य नागरिकाला त्याचा आजार रोग तर काय आपण बंद करू शकत नाही, बरा हे करू शकत नाही, पण त्याच्या वेदना मात्र निश्चितपणे कमी करू शकतो. आणि ते काम तुमच्या लोकांच्या मंडळीच्या माध्यमातून होत आहे. पण प्रत्येकालाच आज मेडिकलचं आपण बघितलं तर खूप खर्चिक झालेला आहे उपचार पद्धती. अशा परिस्थितीमध्ये अशा या वाढदिवसाच्या निमित्ताने किंवा निरनिराळ्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवावेत आणि ते राबवले जात आहेत. त्यातून लोकांना एक त्याच्यामध्ये वैद्यकीय उपचाराची जागृती पण तयार होती. पण आज बघितलं तर विशेष करून महिलांमध्ये आजार लपवायचं प्रमाण जास्त आहे, सांगायचं नाही. आणि कशाला सांगायचं, लोकांचं चालवायचं आहे, घर चालवायचं आहे, आपला खर्च कशाला, अशी महिला वर्गाची मानसिकता असते. त्यामुळे त्या शक्यतो आपलं आजारपण असं तर ते सांगत नाही, सहन करतात आणि त्यातून मग तो आजार बाळावर जातो. पण अशा उपचाराच्या माध्यमातून जर त्या सेवा सुविधा त्यांना जागेवरती मिळाली, त्यातून जर त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला असा आजार आहे तर तो पुढं क्युअर करणं, त्याला त्याची तीव्रता कमी करण्याचं काम होऊ शकतं. तो अशा पद्धतीनं चांगले उपक्रम त्या निमित्तानं राबवावे अशीच या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं भागवतला एक सत्कार, त्याचा हार आणि नगरसेवकाच्या वती एकच करून टाकू, वेगळं करण्यापेक्षा वेळ घालवू नका. एक सत्कार त्याचा कृतीने स्वीकार करावा अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. देशमुख मॅडम सर्व या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या फील्डमधील वेगवेगळ्या विषयावरचे तज्ज्ञ, सर्व सन्माननीय डॉक्टर्स, या पंढरपूर नगर परिषदेचे सर्व सन्माननीय नगरसेवक महत्वाचं माझ्याकडून राहून गेलं, नगर परिषदेचे सन्माननीय उपनगराध्यक्ष साहेब आणि परिसरातील वार्डमधील सर्व सन्मान्य नागरिक होतो. बळवंत मेंबर यांचं नगर परिषदेतील कार्य तर सर्वांना माहीतच आहे. त्याचबरोबर वार्डातील कामाबरोबरच आज वाढदिवसानिमित्त मेंबर यांनी महाआरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. या शिबिरेचा उपयोग वार्डातील परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना होईलच, यात काही शंका नाही. हे महाआरोग्य शिबिर राबवल्याबद्दल मी मेंबर यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे असेच सामाजिक उपक्रम यापुढेही मोठ्या प्रमाणात असे चालत राहो. दिवसभर होणाऱ्या या शिबिरासाठी सर्व डॉक्टर्स आणि सर्व संयोजक यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. आमदार साहेब, परिचारक, इथे उपस्थित सर्व मेंबर्स म्हणजे नगर परिषदेचे नगरसेवक आणि रोकडे साहेब,
आणि लाईफलाईनचे सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर कुलदीप सर, डॉक्टर वाजपेयी सर, डॉक्टर शिंदे सर, डॉक्टर पवार सर, डॉक्टर कदम सर आणि उपस्थित मान्यवर. मला बोलायची सवय नाहीये कारण मी राजकारणी नाहीये आणि मी राजकारणापासून इतकी दूर आहे. मला भागवती सांगितलं, मॅडम मला अभिनंदन तरी करा की मी नगरसेवक झालोय. बापरे म्हणलं. मग त्याचा वाढदिवस होता मला तारखेला. मग म्हटलं ठीक आहे, आपण अशा इव्हेंट सुद्धा साजरा करू. हॅपी बर्थडे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. इतक्या लहान वयात तू नगरसेवक झाला, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कौटुंबिक सर्व क्षेत्रात तू समृद्ध झाला, कारण तुला समृद्ध पत्नी समृद्धीची साथ मिळाली आणि असाच तू पुढे जाशील. आणि दरवर्षी महाआरोग्य शिबिर आयोजित करावं आणि आम्ही ती सेवा देऊ एवढं बोलते आणि थांबते.